पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे राजधानी दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक ही पार पडली। या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीपूर्वी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाबाहेर मोठे बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि पदाधिकारी देखील आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आगामी लोकसभा निवडणुका आणि भारत जोडो न्याय यात्रा या अनुषंगाने ही बैठक आजची ही प्रचंड महत्त्वाची मानली जाते आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। पुढच्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने बैठकांचा सिलसिला जो आहे तो सर्वच राजकीय पक्षांचा सुरू असल्याचं बघायला मिळते। विभागवार बैठका खास करून प्रत्येक पक्षाकडून घेतल्या जात आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर आज राजधानी नवी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार इम्रान प्रताप गडी यांच्या नेतृत्वाखाली खरं तर ही बैठक जी आहे ती राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या बैठकीसाठी आपण जर बघितलं तर पदाधिकारी जे आहेत ते जमायला लागल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। प्रामुख्याने जर आपण बघितलं तर या बैठकीमध्ये राहुल गांधी यांची जी भारत जोडो न्याय यात्रा होणार आहे 14 जानेवारीपासून त्या अनुषंगाने देखील चर्चा होणार आहे। दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या अगदी काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। आज जर बघितलं आपण प्रामुख्याने तर भारतीय जनता पार्टीची देखील विभागवार बैठका ज्या आहेत त्या होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता भाजपची बैठक इकडे होत असताना दुसरीकडे काँग्रेसच्या देखील अल्पसंख्याक विभागाची बैठक जी आहे ती पार पडते आणि या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती जी आहे त्या रणनीतीवरती चर्चा होणार आहे। या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज नवी दिल्ली।